नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे प्रतिक्रिया स्वागत करतो. काय म्हणतो पाऊस तुमच्याकडे? आतापर्यंत पाऊस नव्हता आणि आता पाऊस या 2-4 दिवसामध्ये एवढा झाला आहे की पूर्णपणे मुळ्या ह्या काळ्या पडत आहे, खराब होत आहेत. आणि आता ओलावा वाढल्यामुळे बुरशीचं प्रमाण ही वाढणार हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणून वेगवेगळे बुरशीनाशक सोडण्याचा सुळसुळाट शेतकरी करणार. वाट कशाची बघतोय तर पाणी थांबणार केव्हा आणि मी बुरशीनाशक सोडणार केव्हा. पण शेतकरी बांधवांनो, या परिस्थितीमध्ये कोणताही बुरशीनाशक या मिरची पिकाला काम करत नाही. तुमच्या मुळ्या सडण्यापासून किंवा बुरशी येण्यापासून किंवा ओबळ थांबवण्यापासून कोणतंही बुरशीनाशक हे काम करणार नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त तुम्हाला एकच घटक तारू शकतो, तो म्हणजे सल्फर एकरी 3 ते 5 किलो. म्हणजे तुमचे जमिनीतला ओलावा चेक करून तुम्हाला सल्फर हे द्यायचं आहे. जर सल्फर दिलं तर फायदा काय होतो की जी बुरशी आता वाढलेली आहे मुळांवरती, ती बुरशी जळण्यासाठी मदत होते. दुसरं, हे जे पाणी आहे जमिनीमध्ये अतिरिक्त पाणी हे वाहून जाण्यासाठी, झाडापासून दूर करण्यासाठी सल्फर हे काम करत असतं. आणि तिसरं, जे काही खत औषधं तुम्ही सोडले त्याला अपटेक करण्यासाठी सुद्धा मदत करत असतं. आता ह्या पावसामुळे जो काही पिवळेपणा तुमच्या मिरची पिकावर दिसत असेल, तो पिवळेपणा तुम्हाला कमी होताना दिसेल 2 ते 3 दिवसामध्येच. म्हणून आता सध्या बुरशीला कोंबात न्यायचं नाही आहे, तर बुरशीला समूळ नष्ट करण्यासाठी सल्फरची नितांत गरज आहे. आणि ते सल्फर आपण आत्ताच देऊ शकतो, कारण जर ऊन वाढलं तर सल्फरची सुद्धा हीट तयार होईल, मुळ्या जळण्यासाठी कारणीभूत ठरेल. म्हणून सल्फर आपण नंतर देऊ शकत नाही. या थंडाव्यामध्येच आपल्याला सल्फर द्यायचं आहे, त्याचं प्रमाण पण लिमिटेड ठेवायचं आहे. आणि सल्फर देत असताना एक गोष्ट नितांत लक्षात ठेवायची आहे, जेवढ्या दूरपर्यंत बेडमध्ये तुमचं सल्फर जाईल तेवढ्या दूरपर्यंतची बुरशी कंट्रोल करण्यासाठी मदत होईल. म्हणून सल्फर सोडताना कधीही पाणी ही जास्त सोडायचं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त कमेंट हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. धन्यवाद.